नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। गोष्ट आहे एक वर्षापूर्वीची, गोष्ट आहे हरियाणाची। हरियाणा विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या एका उमेदवाराने न्यायालयाकडे, तिकडच्या हायकोर्टाकडे दाद मागितली। कारण या उमेदवाराला आपल्याला पडलेली मतं आणि आलेला निकाल याच्याविषयी शंका होती। हा उमेदवार असं म्हणाला की बूथ मध्ये ज्या सीसीटीव्ही फुटेज लावलेले होते ते मला मिळावेत, जेणेकरून नेमकं कोणी मतदान केले हे मला कळेल। आपल्याला माहितीच आहे की आपण जेव्हा बूथ मध्ये मतदान केंद्रावरती मतदान करायला जातो तेव्हा तिथे बाहेर सीसीटीव्ही फुटेज असते। तर पंजाब आणि हरियाणाचं जे हायकोर्ट आहे त्यांनी असे आदेश दिले निवडणूक आयोगाला की ते संबंधित सीसीटीव्ही फुटेज या संबंधित उमेदवाराला देण्यात यावे। मग लगेचच सूत्र फिरली आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये केंद्र सरकारनं त्या संदर्भातला नियमच बदलला आणि सीसीटीव्ही फुटेज अशा पद्धतीने देता येणार नाही अशी त्याच्यामध्ये दुरुस्ती केली। तेव्हाच सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत का नाही। त्याचं उत्तर आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी दिले। राहुल गांधी काही काळापूर्वी असं म्हणाले होते की आता या संदर्भातला वोट चोरी संदर्भातला हायड्रोजन बॉम्ब ते घेऊन येणार आहे। तो हायड्रोजन बॉम्ब आज फुटला आणि त्यातून जे तपशील बाहेर आले ते अत्यंत चमत्कारिक आहेत। म्हणजे त्यांच्यावरती प्रथमदर्शनी आपला विश्वासच बसत नाही। आपल्या लोकशाहीला 75 वर्ष झालेली आहेत। आता तंत्रज्ञान इतकं मोठं झालेलं आहे, इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे आणि अशा जमान्यातही अशा गोष्टी व्हाव्यात याचं खरं तर आश्चर्य वाटतं। तर राहुल गांधींनी असं दाखवून दिलंय, स्वीटी, सरस्वती, विमल अशी वेगवेगळी 22 नावं, या 22 नावांनी मतदार यादीमध्ये 22 मतदार नोंदले गेलेले आहेत। त्यांची नावं वेगवेगळी आहेत परंतु त्यांचा फोटो मात्र एकच आहे आणि हा जो फोटो आहे तो ब्राझीलमधील एका मॉडेलचा आहे। आता उघड आहे की ब्राझीलमधील मॉडेल जी भारतात कधी आलेलीही नाहीये, तिनं भारतामध्ये अशा पद्धतीने मतदार नोंदणी करण्याचं काही कारणच नाही। मग प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या 22 मतदारांना एकच फोटो कुणी लावला। म्हणजे एक कोणती तरी सेंट्रलाइज अशी व्यवस्था आहे, असं कोणीतरी आहे की जे अशा पद्धतीनं मतदारांची नोंदणी करते आणि असा एकच फोटो त्यांना का लावावा असा वाटतो, कारण जेणेकरून ते जे मतदार आहेत त्या मतदारांची ओळख समोर येऊ नये, ते नेमके कोण मतदार आहेत ते समजू नये यासाठी। दुसरी एक गोष्ट राहुल गांधींनी दाखवून दिली, एकाच बूथवरती 223 वेगवेगळे मतदार आहेत आणि त्यांचा फोटो मात्र एकाच महिलेचा आहे। आता गंमत पहा, आजचा एआयचा जमाना आहे। खरं तर एआयची पण गरज नाही। इलेक्शन कमिशननं त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तो एक फोटो टाकला तरी त्यांना पटकन कळू शकतं की किती ठिकाणी सेम तोच फोटो आहे आणि मग त्यांना त्याच्यावरती कारवाई करता येऊ शकते। पण इलेक्शन कमिशन हे करत नाहीये। तिसरी गोष्ट राहुल गांधींनी दाखवून दिली की एकाच पत्त्यावरती तब्बल 501 मतदारांनी पत्ता म्हणून नोंदणी केलेली आहे आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्ट अशी आहे की तो जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता अस्तित्वातच नाहीये, म्हणजे तो फक्त कागदावरती आहे। पुन्हा तिकडचाच हरियाणामधलाच एक भाजप नेता आहे आणि या भाजप नेत्याच्या पत्त्यावरती तब्बल 60 पेक्षा अधिक मतदार त्यांची नोंदणी केलेली आहे। आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इलेक्शन कमिशनचाच असा नियम आहे की जर एका पत्त्यावरती 10 पेक्षा अधिक मतदार असतील, त्यांनी नोंदणी केलेली असेल, तर त्यांचं प्रत्यक्ष जाऊन व्हेरिफिकेशन केलं पाहिजे। मग निवडणूक आयोगाने हे व्हेरिफिकेशन केलं की नाही, आणि जर केलं असेल तर 501 मतदार ज्या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत ते घरच अस्तित्वात नाहीये हे त्यांना कसं काय लक्षात नाही आलं। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी असा दावा केला होता की 0 नंबरचे पत्ते असणारे जी मतदार आहेत तर ते बिचारे रस्त्यावर राहतात, ते पुलाखाली राहतात, ते रस्त्यावरचा जी दिवाबत्तीची सोय आहे त्याच्या खाली राहतात आणि त्यामुळे 0 नंबरचा असा त्या पत्त्यामध्ये उल्लेख केलेला असतो। असा 0 नंबरचा उल्लेख केलेला पत्ता, त्याच्यावरती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा काँग्रेसच्या टीमनं प्रत्यक्ष शोध घेतला आणि मग लक्षात आलं की त्यांचं तर एकदम छान कौतुक करावं, नवल वाटावं अशा प्रकारचं घर आहे। मग ती व्यक्ती त्या घरामध्ये राहत असेल तरी तिच्या पत्त्यामध्ये घर नंबर 0 असं का लिहिलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला ते का लक्षात आलेलं नाही। आणि मग पुढे एक जे उदाहरण राहुल गांधींनी दिलं त्याच्यावरून सगळ्या गोष्टी स्वच्छ स्पष्ट होतात। उत्तर प्रदेशामधील एक सरपंच आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांचं नाव उत्तर प्रदेशमधल्या पण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यांचं नाव हरियाणामधल्या देखील मतदार यादीमध्ये आहेत।
आणि अर्थात हा सरपंच भाजपशी संबंधित आहे, तो भाजपचं काम करतो। हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला उलगडा होतो की ज्ञानेश कुमार सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीयेत। कारण ते सीसीटीव्ही फुटेज जर मिळाले तर असे बोगस पत्ते, अशी बोगस नावं, असे एकच फोटो सगळी ठिकाणी लावलेले मतदार, या सगळ्या मतदारांनी केलेलं मतदान याचा पर्दाफाश होईल आणि मतदान करणारे हे जी बोगस लोक आहेत ते भाजपशी संबंधित आहेत हे स्पष्ट स्वच्छ होईल। आणि म्हणून ही वोट चोरी पकडली जाऊ नये म्हणून ज्ञानेश कुमार सीसीटीव्ही फुटेज देत नाहीये। आता यावर एक प्रश्न वारंवार विचारला जातो, एका पत्रकाराने देखील तो राहुल गांधींना विचारला की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते BLA म्हणून असतात, ते सगळे हे पाहत नाहीत का? त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलंय की संवैधानिक जबाबदारी जी आहे मतदार याद्या तयार करण्याची ती इलेक्शन कमिशनची आहे, ती राजकीय पक्षाची नाही। आणि इलेक्शन कमिशन जर ते आपलं काम करत नसेल तर त्याला जाब विचारला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटची जी मतदार यादी असते ती निवडणुकीच्या काही दिवसच आधी मिळते आणि त्यामुळे ती यादी तपासणं आणि त्याच्यामध्ये बोगस कोण आहे आणि खरं कोण आहे हे ओळखणं अवघड आहे। त्यामुळेच पहा, हरियाणामध्ये निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचं वारं दिसत होतं। सगळ्या एक्झिट पोलनं काँग्रेसला 52 ते 62 जागा मिळतील असं दाखवलेलं होतं। कोणत्याही एक्झिट पोलनं भाजपला 22 पेक्षा जास्त जागा दाखवलेल्या नव्हत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये भाजपला 48 जागा मिळाल्या आणि भाजप पुन्हा सत्तेवर आलं। हे कशामुळे शक्य झालं? हे फक्त भाजपा आणि इलेक्शन कमिशन यांच्या युतीमुळेच शक्य झालं। इलेक्शन कमिशननं अशा रीतीनं भाजपला मदत केल्यामुळेच वोट चोरी करून भाजप हरियाणामध्ये सत्तेवर येऊ शकली। आणि म्हणून राहुल गांधींनी झेन झीला सावध केलेलं आहे आणि झेन झीला असं आवाहन केलंय की अशा पद्धतीने वोट चोरी करून लोकशाहीची जी हत्या केली जाते याला लगाम जर कोणी लावू शकत असेल तर ते सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने झेन झीच करू शकते। केवळ झेन झीच नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे। त्यानं केलेलं मतदान अशा पद्धतीने जर चोरी केलं जात असेल तर त्याला आता ही लढाई, निर्णायक लढाई लढावीच लागेल।